संघर्षाचा आवाज कायमचा शांत. लढवय्या नेतृत्व हरपलं. आंबेडकरी चळवळीवर शोककळा. आंदोलन थांबलं पण विचार नाही. 9 ऑगस्टचा उपकरणाविरोधी मोर्चाऐवजी शोकसभा. मोर्चा तुर्तास स्थगित. आंबेडकरी चळवळीसाठी आयुष्यभर संघर्ष करणारा एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला. ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक गायकवाड यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अहिल्यानगरात 9 ऑगस्ट रोजी होणारा अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपकरणाविरोधी जिल्हास्तरीय मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. समस्त आंबेडकरी समाजाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. आंदोलनापेक्षा आपल्या ज्येष्ठ नेत्याला अखेरचा मान देणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना याप्रसंगी बैठकीत व्यक्त करण्यात आली. 9 ऑगस्ट रोजी सकाळी अशोक गायकवाड यांच्या निवासस्थानी जलदान विधी होणार असून दुपारी 12 वाजता नगर मनमाड रोडवरील वृंदावन लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर अशोक गायकवाड यांच्या संघर्षमय जीवन प्रवासावर आधारित माहितीपट तयार करण्यात येणार असून त्यांच्या आंदोलनाशी संबंधित छायाचित्रे आणि आठवणी जतन करण्यासाठी नगरसेवक सुरेश बनसोडे आणि सुमेध गायकवाड यांच्याकडे छायाचित्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संघर्षाचा प्रवास थांबला असला तरी अशोक गायकवाड यांनी पेटवलेली सामाजिक न्यायाची मशाल आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही. ही बैठक एकतर आम्हाला जे काही दुःखद घटना घडलेली आहे ते आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी गायकवाड यांचं दुःखद निधन झालं, तर त्याचा आम्ही अभिवादन सभा व त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम त्या दिवशी ठेवलेला होता 9 तारखेला, म्हणजे ठरवलेला आहे सर्वांच्या अनुमतीने. त्याला आठवले साहेब व कवाडे सर असतील, आपले सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं आम्ही जो होणारा 9 तारखेचा मोर्चा सर्व आमच्या वतीने तो रद्द करण्यात आलेला आहे व 9 तारखेला आम्ही ही सभा झाल्यानंतर सर्वजण बसून पुढची तारीख तुम्हाला त्या माध्यमातून देऊ. व माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून सकाळी 9 वाजता त्यांच्या राहते घरी जलदान विधीचा कार्यक्रम आहे व 11 वाजता वृंदावन लॉन मनमाड रोड संजोग हॉटेल शेजारी या ठिकाणी त्यांची अभिवादन व शोकसभा होणार आहे. तर जिल्ह्यातून व त्यांना मानणारे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. समाजासाठी लढणारे झगडणारे अशोक गायकवाड आज आपल्यात नाही आहेत. शोकसभेनिमित्त तुम्ही काय सांगितलं? आणि त्या शोकसभेनिमित्त त्यांच्यावर आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना जी लिखाणाची आवड होती, कविता करण्याची आवड होती, तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की ज्यांना कुणाला काही लेख द्यायचे असतील ते आमच्याकडे जमा करावं. काही कविता असतील त्यांच्यावर काही लिहायचं असेल तर ते आमच्याकडे जमा करावं. आम्ही ते 9 तारखेला एक प्रकाशन त्या ठिकाणी आठवले साहेबांच्या हस्ते करू. सर्वप्रथम आमचे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक दादा गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ते हयात असतानाच आम्ही नगरचा मोर्चाची तारीख 9 तारीख ठरवली, परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मिटिंग घ्यायची आणि अतिशय मोठ्या स्वरूपाचा मोर्चा काळ ठरला होता. परंतु दुर्दैवाने अशोक भाऊ काळाचा घाला घातल्याने आम्हाला तो मोर्चा पुढे नाही यावा असं आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्या दिवशी 9 तारखेला त्यांना जलदान विधी येतो आणि जलदान विधीच्या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक मंत्री आठवले साहेब येत आहेत, जोगेंद्र कवाडे सर येत आहेत आणि राज्यभरातून रिपब्लिकन चळवळीचे इतर संघटनेचे लोक येणार आहेत. आणि म्हणून 9 तारखेचा जो मोर्चा आम्ही आयोजित केला होता आमच्या सर्व गटांनी मिळून, आम्ही तो मोर्चा रद्द करून पुढली तारीख आम्ही 9 तारखेला प्रेस घेऊन जाहीर करणार आहोत. हा जो मोर्चा आहे हा मोर्चा खऱ्या अर्थानं व्यापक झाला पाहिजे. अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये होणारा मोर्चा हा राज्याला दिशा देणारा मोर्चा ठरेल अशी भावना सर्व कार्यकर्त्यांची होती आणि तशा पद्धतीचं नियोजन स्वर्गीय अशोकराव गायकवाड यांनी मोर्चासाठी केलं होतं. हा मोर्चा क्रांतिदिनी करायचा आणि क्रांती घडवायची आणि अबकडं जे उपवर्गीकरण होणार आहे त्याला तीव्र असा विरोध करायचा आणि आपल्या भावना शासनापर्यंत कळवायच्या ही भूमिका घेऊन या मोर्चाचं आयोजन केलं होतं. परंतु ज्यांनी या मोर्चाची तारीख जाहीर केली तेच आपल्यात नाहीत, तर हा मोर्चा त्या तारखेला घेणं शक्य नाही. त्यामुळं हा मोर्चा तर भविष्यामध्ये होणार आहेत. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अनेक मोर्चे, रस्ता रोको, आंदोलनं, वेळप्रसंगी जेल भरो, मोठमोठी आंदोलनं करून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेबांचा विचार, रिपब्लिकन पक्षाचा विचार जिवंत ठेवण्याचं काम करणारे सर्व कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये आहेत
आणि त्या जिल्ह्याचा मार्गदर्शक आपल्यातून गेल्यामुळं खूप मोठं नुकसान या आंबेडकरी चळवळीचं झालेलं आहे. त्यामुळं 9 तारखेला फक्त आणि फक्त अशोकराव गायकवाड यांना श्रद्धांजली सभाच होणार. त्या ठिकाणचा मोर्चा आम्ही तूर्त स्थगित केलेला आहे, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आज आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांची, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज या बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये असं ठरविण्यात आलेलं आहे की गायकवाड साहेबांनी जे आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम केलेलं आहे त्यांच्या प्रती भावना आपण लक्षात घेता, आणि आम्हालाही माहिती आहे बाबासाहेबांपेक्षा कुणीही मोठं नाही, पण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं अशा नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. रामदासजी आठवले साहेब, जोगेंद्रजी कवाडे सर व सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आणि त्यामुळे आम्ही जो 9 तारखेचा मोर्चा आहे त्या मोर्चाला ज्याला जायचं तो जाऊ शकतो, ज्याला यायचं तो जाणार नाही, पण आम्ही तुर्तास तो स्थगित केलेला आहे. कारण ही तारीख आम्ही सर्व गायकवाड साहेबांनी मिळून ती तारीख ठरवलेली आहे. त्याच्यामुळे तो मोर्चा आमच्या वतीने आम्ही स्थगित करीत आहोत. आणि मी सर्वांना विनंती करतो की 9 तारखेला गायकवाड साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांनी उपस्थित राहावं असं मी संयोजन समितीच्या वतीने आव्हान करतो. आणि त्यांच्यावर जे काही लेख आहेत, जे लेख आपण त्यांचे जे फोटोज असतील, लेख असतील, ते उद्या संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही कार्यकर्त्याजवळ ते लेख पाठवणे, जेणेकरून 9 तारखेला आपण ते रामदास आठवले साहेब व जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते आपण ते प्रकाशित करणार आहोत.